फर्स्ट एक्सपिरियन्स यावर मताव जंजीर. एक समुद्री गड फिरून झालं होतं आणि आता मी निघालो होतो एका अशा गडाकडे जो सिद्धींचा जंजिरा जिंकण्यासाठी बांधला गेला होता, म्हणजेच किल्ले पद्मदुर्ग. इतक्या लांब आलो पण किल्ल्यात जाऊ शकलो नाही. Arrived at Padmadurg beach. There is the fort. Here are our bikes parked and we are leaving. बोट लेते बोट और निकलते. इतका लांब बोटीचा आणि बाईकचा सफर करून आम्ही येऊन पोहोचलो मुरुड बीचवर. समोर दिसणारा पद्मदुर्ग पाहून मन अक्षरशः भरून आलं होतं आणि फक्त एकच विचार मनात होता, कधी गडात प्रवेश मिळणार. हीच इच्छा मनात घेऊन आम्ही पोहोचलो तिकीट काउंटर जवळ. पण अचानक सगळंच बदललं. बोट चालकांनी आम्हाला नेण्यास नकार दिला कारण समुद्री वारा खूप जोरात होता आणि त्या जोरदार वाऱ्यात आमची बोट चालू शकली नसती, म्हणून आम्हाला गड फक्त लांबून पाहावा लागला. पण कहाणी इथे संपत नाही, कारण आमच्याकडे ड्रोन होता आणि आता गड दिसणार होता अगदी जवळून. सिद्धीच्या नाकावर टिचून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला हा किल्ला म्हणजेच किल्ले पद्मदुर्ग. जंजिराच्या बलावर सिद्धी त्याकाली अतिशय प्रबल झाला होता. त्याच्या आर्मोरी सामर्थ्याने त्याने समुद्र किनारपट्टीवर दरारा निर्माण केला होता. सिद्धीच्या अत्याचारांवर पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजींनी या किल्ल्यासमोर असणाऱ्या कासा बेटावर पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली. आणि त्यावेळी महाराजांच्या तोंडातून उद्गार निघाले, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी उभी केली. कासा किल्ल्यामुळे जंजिराच्या सिद्धीला चांगलाच पायबंद झाला. जंजिऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि सिद्धीच्या ताकदीला उत्तर देण्यासाठी हा किल्ला समुद्रामध्ये उभारला गेला होता. मराठा आर्मराची ताकद दाखवणारा हा किल्ला आजही समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभा आहे. वातावरण बिघडलंय थोडं, त्यामुळे रिटर्न पाठवलंय आम्हाला. पण बघूया पुढचा प्लॅन. यावेळी जाता आलं नाही, पण पुढच्या वेळी नक्कीच. हे सगळं झाल्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ उरला होता, म्हणून आम्ही पुन्हा बाईक काढली आणि निघालो जवळच असणाऱ्या जंजिरा किल्ल्याकडे. जंजिराला जाण्यासाठी 2 ठिकाणावरून बोट मिळते, एक खोरा जेट्टी तर दुसरी राजपुरी. आमच्यासाठी खोरा जेट्टी जवळ होती, म्हणून मुरुड कोलीवाड्याचे नजारे घेत घेत आम्ही निघालो खोरा जेट्टीकडे. टिकट खरीदा ना भाई. और 100 रुपये पर हेड. कौन सा बाइक चाहिए? अभी तो लिया ZX6R. चलो लेट्स गो. तिकीट काउंटरवर मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगितली, किल्ला फिरण्यासाठी फक्त आणि फक्त 45 मिनिटं मिळणार. तिकीट घेतल्यानंतर आम्ही पुन्हा बोटीत बसलो आणि जंजिराकडे आमचा प्रवास सुरू झाला. तर मंडळी, हा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव असा किल्ला ज्याला कोणी जिंकू शकलं नाही. समुद्राच्या मध्यभागी वसलेला जंजिरा आज एकमेव अजिंक्य किल्ला आहे. या किल्ल्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकतात ते व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतो. तोपर्यंत किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. 15व्या शतकात सिद्धी राजवाट्याने बांधलेला हा किल्ला 19 बुरुज आणि अभेद्य अशी तटबंदीत, त्यामुळे शत्रूसाठी कायम आव्हान ठरला. किल्ल्यावर 85 पेक्षा जास्ती तोफा आहेत. याच्यात कलाल बांगडी नावाची भारताची 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे. 22 टन वजनाची ही तोफ 12 किलोमीटर पर्यंतची मारक क्षमता ठेवते. जंजिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत शत्रूची नौका महादरवाजा जवळ येत नाही तोपर्यंत शत्रूला दरवाजा दिसणं अशक्य आहे. इतकंच नाही तर किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून सुद्धा या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे. ही जंजिराची सर्वात मोठी ताकद होती.
हा झाला इतिहासाचा भाग. पण जेव्हा आम्ही गडाजवळ पोहोचलो तेव्हा समोर एक वेगळीच परिस्थिती होती. आमच्या पुढे 7 बोटी आधीच लाईनमध्ये उभ्या होत्या आणि आम्ही होतो 8व्या क्रमांकावर. आमच्यासारख्या अजून 3 बोटी मागे थांबल्या होत्या, आपला नंबर येण्याची वाट पाहत. जवळजवळ अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मी बोटवाल्यांना विचारलं आम्हाला मध्ये का सोडत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्या बोटीतील पर्यटक गड फिरून परत येतील साधारण 45 मिनिटांनी. त्यानंतरच पुढच्या बोटीचा नंबर लागणार होता आणि आमची बोट होती 8व्या क्रमांकावर. म्हणजेच सरळ अर्थ आमचा नंबर लागायला अजून 3-4 तास लागणार होते आणि तेव्हा सायंकाळचे 4 वाजले होते. आता बोटवर सगळ्यांनी पैसे घ्यायचे वापस. तोडून टाकलं तर ते तोडून टाक. पैसे मागे गेले तर दिलं त्यांनी. 3 तास लागणार आहे अजून. थांबायचं असेल तर थांबा. अरे मस्त सर्विस है. रिटर्न चलो. हम आए थे यहाँ पे मुरुड जंजीरा फोर्ट पे. यहाँ पे एक वर्स्ट एक्सपीरियंस रहा है. आप देख सकते हैं क्राउड कितना स्ट्रैंगल हुआ है. आपल्याला 6 वाजणार 6. हे उद्याच्या दिवस आमच्या बोटीमध्ये महिला आणि लहान मुलं होती म्हणून सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला गड न फिरता परत फिरायचा. कारण आमचा नंबर लागेपर्यंत पूर्ण अंधार झाला असता आणि मग गड फिरून काही उपयोग नव्हता. पण खरं सांगायचं तर इथलं व्यवस्थापक खूपच चुकीचं वाटलं. आमच्या मागे असलेल्या बोटींची परिस्थिती वेगळी नसावी. कदाचित त्यांनी गड न फिरता परत जाण्याचा निर्णय घेतला असेल. जेट्टीवर पोहोचून पुन्हा एकदा बाईक काढली आणि निघालो मांडवा जेट्टीच्या दिशेने, जेथून आपल्याला परतीची रोरो फेरी मिळणार होती. So done with the trip. Worst experience ever in 2 years. बहुत ख़राब एक्सपीरियंस रहा. यस आए थे एक्सप्लोर करने के लिए पद्मदुर्ग, पर देखने नहीं मिला क्योंकि हवा ज़्यादा हो गया था और बोट भी जाने रही थी उस तरफ. सेकेंड फिर हमने सोचा कि जंजीरा देख लेते हैं. जंजीरा पर जाने का ऐसा कुछ इच्छा नहीं था, पर ठीक है मैं बोला कि जाते हैं. वहाँ पर गए, टिकट्स वगैरह परचेज़ किए, पर वहाँ का रूल्स ही कुछ अलग है. तो कैसे मैनेज करते हैं पता नहीं. एक बोट में 40 लोग लेके जाते हैं, पैसे पहले टिकट का ले लेते हैं और फिर बाद में वहाँ पर जाके वेटिंग पे रुका देते हैं फोर्ट के बाहर, पानी के अंदर, पानी के बीचों बीच. ना बंदा फोर्ट के अंदर जाने देते ना फिर से लैंड पर लेके आते. ऐसा है इनका. वेटिंग करवाते हैं, 40 लोग अंदर जाएंगे, फोर्ट एक्सप्लोर करेंगे और उसके बाद 40 लोग जाएंगे. ये कौन सा तरीका है? हमने इतने सारे फोर्ट्स एक्सप्लोर किए हैं, ये कभी देखा नहीं. वीडियो डाल दूंगा मैं रेफरेंस के लिए. कितना परेशान था बच्चे और औरतें. सो फ्रेंड्स, वी हैव कंप्लीटेड आवर जर्नी एंड देयर यू गो. दैट्स द फेरी बोट ओवर देयर. passes boarding pass. Okay, that's the ferry boat. Let's go home. Half an hour में मुंबई है. Look how huge it is. Same captain है. Hi sir. So a very beautiful day has came to an end. जैसे चाहा था वैसे हुआ तो नहीं, पर खुशी है चेहरे पे. खुशी एक चेहरे पर यही नहीं मिलती थी. बोट मिस होने वाला था हमारा. ठीक है, कोई बात नहीं, होता है. तो अच्छा था दिन. थोड़ा सा प्लान के हिसाब नहीं हुआ. प्लान के हिसाब से कुछ चलता है. प्लान के हिसाब से कुछ होता भी नहीं है कभी. तो ठीक है, दैट वाज द वीडियो गाइस. होप यू ऑल मस्ट हैव लाइक्ड इट. अगर पसंद आया होगा तो लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए भूलना मत.
मिलते हैं दोबारा एक बार एक नए वीडियो में, तब तक के लिए जय हिंद एंड गुड बाय।